घराचा EMI पतीने भरला, पण कोर्टाने घराच्या विक्रीतील 50% पत्नीला दिले आणि वर रुपये 2 लाख भरणपोषणही कायम ठेवलं. हे कसं शक्य झालं? चला जजमेंट बघूया. अशा कायदेशीर माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला. हा निर्णय दिल्लीच्या हायकोर्टाने दिला आहे 1 ऑक्टोबर 2025च्या दरम्यान. मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स व संयुक्त प्रॉपर्टीवरील वाद. मुद्दा होता मुंबईतील संयुक्त नोंदणी असलेला फ्लॅट, जो बँकेने विकून रक्कम संयुक्त खात्यात जमा केली होती. पती म्हणाला, EMI मी भरला आहे म्हणून पूर्ण मालमत्ता माझी. पण पत्नीने सांगितले, संयुक्त नोंदणी आहे म्हणून माझाही हक्क आहे. आणि कोर्टाने कोणाचा युक्तिवाद मानला? पत्नीचा. कोर्टाचं निरीक्षण. 1. EMI भरला म्हणून एकट्याचा मालक होता येत नाही. कोर्टानं म्हटलं, फ्लॅट संयुक्त नावे नोंदवला आहे, विक्रीची रक्कम संयुक्त खात्यात जमा केली आहे, त्यामुळे कायद्यानुसार दोघंही समान मालक. 2. बेनामी ट्रान्झॅक्शन ॲक्ट 1988 सेक्शन 4 लागू. कोणत्याही संयुक्त नोंदणीवरील पती असा दावा करू शकत नाही की मी पैसे भरले म्हणजे माझा हक्क जास्ती. अशा दाव्या कायद्याला थेट बंदी आहे. 3. पत्नीला स्थिर उत्पन्न नाही. कोर्ट म्हणालं, तिला आर्थिक सहाय्याची गरज आहे, त्यामुळे भरणपोषण कायम ठेवलं. 4. पतीचा घटस्फोटाचा दावा गेला, कारण क्रूरता सिद्ध नाही झाली, डेझर्शन सिद्ध नाही झालं आणि दोघेही भेटत होते, म्हणजे क्रूरता कोंडोन. आता फायनल कोर्टाची आदेश. पत्नीला 50% विक्रीची रक्कम रुपये 54.5 लाख्स. पतीने 2 लाख रुपये प्रति महिना भरणपोषण सुरू ठेवायचं. संयुक्त नोंदणी म्हणजे दोघांचा समान हक्क. EMI भरला म्हणून एक्सक्लुझिव्ह ओनरशिप होत नाही. ही केस एक मोठा संदेश देते. संयुक्त नोंदणीवर कधीही मीच मालक आहे असा दावा चालत नाही. आणि पुरुषांनी हे समजून घेतलं नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. तुमचा कायदा, तुमचे हक्क, सरळ सोप्या भाषेत. नमस्कार.